कहता है हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो। और मंडा बाबा जिसका पहला जिसकी हवा पहले से गुल है वो क्या हवा लेगा और क्या छोड़ेगा। या आसाराम बापू या अनिरुद्ध बापू एक नंबर से किसे काटो। लेकिन ये पैसे का पॉकेट नहीं मारते, ये भेजे का पॉकेट मारते हैं। और एक बार भेजे का पॉकेट गुल हो जाता है तो लोग अंधे हो जाते हैं। आंख होते हैं लेकिन देख नहीं सकते, कान होते हैं सुन नहीं सकते, जुबान होती है बोल नहीं सकते। क्योंकि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से इंसान मर जाता है। आणि आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून मुर्द्यांच्या पिढ्याच्या पिढ्या घडल्या जात आहेत। मुर्दे सकाळी उठतात, कामाला जातात, मुर्दे कामावरून घरी येतात, मुर्दे टीव्ही बघतात, खातात पितात जेवतात, मुर्द्यांच्या शेजारी मुर्दे झोपतात आणि हजारो मुर्द्यांना जन्म देतात। अव्याहतपणे मुर्द्यांच्या हजारो पिढ्या या देशात खावा। जब भेजे का पॉकेट फुल हो जाता है तो हार्डवेयर अपना होता है। हार्डवेयर किसका होता है? अपना होता है और सॉफ्टवेयर उनका चलते रहता है। हार्डवेयर आपका और सॉफ्टवेयर उनका है। ये आसाराम बापू, ये अनिरुद्ध बापू, ये अन्ना, ये अप्पा, ये सारे लोगों के सत्संगों में मैं जा चुका हूं। ये घूम फिर कर एक ही बात करते हैं। वे कह रहे हैं अंदर देखो, अंदर देखो, अंदर देखो। और मतलब अंदर क्या देखो? अंदर आतरी जगह पोटड़ा है, अंदर बरगड़े हैं, अंदर सिगरेट का धुआं है, दारू की बात है, अंदर कुछ नहीं है। अंदर देखो इसका मतलब बाहर मत देखो। दैट इज कॉल्ड पोस्ट मॉडर्निज्म। दैट इज कॉल्ड पोस्ट मॉडर्निज्म। पोस्ट मॉडर्निज्म इज इंटेलिजेंटली मिक्स्ड विथ आयडियलिज्म ऑफ इंडिया। हे मगाशी भाषण ऐकत होतो, मला सारखं ऐकत होतो। अत्यंत शांतपणे या देशातला अध्यात्मवाद आणि पोस्ट मॉडर्निझम नावाचा उत्तर आधुनिकतावादाचं तत्वज्ञान यांचं बेमिसाल असं मिश्रण आहे। दोज आर इंटेलेक्चुअल्स दे कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग। मला कळेल काय सांगायला आहे। एंड ऑफ द आयडियोलॉजी, एंड ऑफ द हिस्ट्री, स्टेट नाही, नो स्टेट, दॅट इज कॉल्ड पोस्ट मॉडर्निझम। पोस्ट मॉडर्निझमचं हे सगळं तत्वज्ञान आणि बाबा बुवांची मिक्सिंग, हे मालूम मिक्सिंग आहे। आता मी आंध्र प्रदेशामध्ये गेलो होतो। आंध्र प्रदेशामध्ये तिकडे एक बाबा आहे, माझं नाव भगत, म्हणून ते म्हटले एक भगत आहे, ते बाबा को मिलेगा तो अच्छा है। तुम्हाला तिकडे त्यांनी पाठवलं, त्याचं नाव सत्य साई बाबा। सत्य साई बाबाकडे गेलो। सत्य साई बाबाच्या दरबारामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले काही लोक ऑलरेडी बसलेले होते आणि सत्य साई बाबा जादूबाईरित्या आपल्या हातातून सोन्याची कडी, सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या चेनी, सोन्याच्या अंगठ्या काढून देत होता। मी गेलो, म्हटलं सत्य साई बाबा यू आर रिअली ग्रेट मॅन, पण हे सोन्याच्या चैनी, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट काढू नका, माझ्याबरोबर चला। या देशामध्ये अजूनही भटक्या युवकांच्या पालांमध्ये रात्री उपाशी झोपलेली पोरं कोंबडा अरवायच्या हात उठतात, भाकरी भाकरी करत। अशा एखाद्या वस्तीमध्ये चला आणि हे सोन्याच्या चैनी काय काढू नका, तुमच्यामध्ये खरंच काय असेल तर एखादी भाकरी काढा। तो त्याचा पिस्तुला इथे बसला होता मागे। म्हटलं हा कोण आहे, कोण आहे? मला बाबासाहेब का बच्चा हूँ। त्याला पण वाटलं कोणतरी दुसरा बाबा आहे, त्याचा हा बच्चा आहे। मी काय माझ्या बाबाचं नाव सांगितलं नाही, त्याची लुंगी पिवळी झाली असते। त्याला मला सांगितलंय भयंकर, म्हटलं माणूस फार ग्रेट आहे सत्य साई बाबा। एक वेळेस म्हणला रस्त्याने चालला होता गाडीत, हे सगळे लोक संत विंत सगळे आता गाडीतून जातात, म्हणजे ते पण एसी गाडीतून जातात आणि आपल्या सगळ्यांना सांगतात हे माया, ते माया, ते माया, स्वतः मात्र सगळी माया जन्मत असतात। तर ते गाडीतून चालले असतात आणि त्यांची गाडी अचानकपणे बंद पडते, पेट्रोल संपतं। म्हणून म्हणे साईबाबा, सत्य साईबाबा उठतात, एक बादली उचलतात, एका डबच्यामध्ये उडवतात आणि त्या पाण्यामध्ये फक्त बोट फिरवतात, तर तुरंत ताबडतोब पाण्याचं पेट्रोल होतं। पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकतात तर गाडी चालू होते। वाह, म्हणलं काय ग्रेट आहे सत्य साई बाबा, यू आर रिअली ग्रेट मॅन, आय लव्ह यू, यू प्लीज कम विथ मी। म्हटलं तू माझ्याबरोबर चल, म्हटलं बंबई जाएंगे। बोले क्यों बंबई क्यों? बोला वहाँ एक अरबी समंदर है,
तुझ्या एका ज्या बोटाच्या स्पर्शाने जर पाण्याचं पेट्रोल होतं तो तेरे को उठाता और आखाच्या आखा समुद्र में डाल देता. अरे आजच्या समुद्राचं पेट्रोल होईल ना. परंतु हे बाबा लोक अशा चांगल्या कामात नसतात. मला काय वाटतं बाबा लोक फक्त धार्मिक आहेत? नो, दे आर नॉट नियरली रिलिजियस पीपल, दे आर पॉलिटिकल पीपल, दे आर प्युअरली पॉलिटिकल पीपल. रामदेव बाबा इज गोइंग टू लॉन्च अ पार्टी, इज अ पॉलिटिकल पर्सन. त्याचे ते असणं दिसणं ते काही जास्त लक्षात घेऊ नका. इज अ पॉलिटिकल पर्सन. सत्य आता राम के रंग में सत्यताई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सत्यताई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सत्यताई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई. सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई. सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना बन गए भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना बन गए भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना बन गए भाई. ये अमेरिका से देते हैं झटका. चल ये अमेरिका से देते हैं झटका. अयोध्या में हमने खाया ये झटका. वे एक्टिंग करते हैं भाई. क्या करते हैं? जोर से. ये मध्ये मध्ये तुम्ही काय असे डुबून जाता का? अरे ये डुबाने वाला म्युझिक नाही आहे. दारू आणि म्युझिक एक साम्य आहे त्यांच्यामध्ये. माणसाला बुडवून टाकते. काही माणसं जशी दारूत बुडतात ना तशी संगीतात पण बुडू शकतात. बट दिस म्युझिक इज नॉट फॉर दॅट. हे संगीत बुडवायला नाही आलेलो मी, बुडालेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे मध्ये मध्ये मी बोलतो ना हे काय माझी स्टाईल नाही आहे. अरे भाई डूबो नहीं, अपना भेजा जगह पे रखो. ये भेजा गायब करने वाले बहुत सारे गायक है ना. आई एम नॉट दॅट ए व्हेरी गुड. म्हणजे मी काय फार चांगला मोठा गायक नाही आहे. हम रस्ते के लोग है यार. म्हणून मी सांगतो अरे ट्रॅक पे आ जाओ. मी काय म्हणलो? वे एक्टिंग चल वे एक्टिंग करते हैं भाई. क्या करते हैं? हाँ आता बरं वाटलं. ते माणसं जर संगीतामध्ये पडेल ते फार वाईट आहे. वे एक्टिंग करते हैं भाई और हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं. वे सेटिंग करते हैं भाई. क्या करते हैं? सेटिंग माहिती आहे तुम्हाला? तरुण पोरांना जास्त सेटिंग माहिती आहे. परंतु हे नका समजू की म्हातारी सेटिंग करत नाही. मगाशी जी म्हातारी जी आपली ती मावशी आहे ना आमची, तिच्या डोक्याने ते कॉकटेल केलं ते सगळ्या म्हाताऱ्यांनी केलेलं असतं. इलेक्शनच्या आदल्या दिवशी जे काही चालतं रस्त्यांमधनं हजाराचे 500चे गांधी फिरतात, चपट्या फिरतात, तंगड्या फिरतात. एक तंगडी एक चपट्या एक गांधी. बाबासाहेब खतम खतम. ही आपली लायकी आहे. ही आपली लायकी आहे. त्याच्यात दुसऱ्याला हाताची गरज नाही. आपल्याकडे नालायक शोधून नाही सापडणार. वे सेटिंग करते हैं भाई. क्या करते हैं? वे सेटिंग करते हैं भाई और हम वोटिंग करते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं. भजन भारत माता का है भाई, भजन भारत माता का है भाई. बड़े जोर से चला है भाई, बड़े शोर से चला है भाई. नारा देशी का चला है भाई, नारा देशी का चला है भाई. धंधा विदेशी चला है भाई, नारा देशी का चला है भाई. धंधा विदेशी चला है भाई, नारा देशी का चला है भाई. धंधा विदेशी चला है भाई. खोल के बैठे हैं भाई, बोल माता का लगा के भाई. खोल के बैठे हैं भाई, बोल माता का लगा के भाई.